मित्रांनो, माझे नाव अन्वय अमर माई. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. त्याआधी मला सांगा, तुम्हाला बाप्पा आवडतात का? अहो, बाप्पा म्हणजेच आपले लाडके गणपती बाप्पा. गणपती बाप्पांना गणपती, गजानन, वक्रतुंड, एकदंत अशा अनेक नावाने ओळखले जाते. त्यापैकी एक म्हणजे चिंतामणी. चिंतामणी हे नाव कसे पडले तुम्हाला माहित आहे का? नाही ना? मी सांगतो, लक्ष देऊ नाही का? फार वर्षापूर्वी एका राज्यात एक अभिजित नावाचा राजा होता. त्याचा एक गण नावाचा पुत्र होता. तो खूप दुष्ट होता. लोकांना त्रास द्यायचा, म्हाताऱ्या माणसांची काठी ओढून घ्यायचा. एकदा गण कंदक वनामध्ये त्याच्या मित्रांबरोबर शिकारीला गेला. तेथे त्याला कपिल मुनींचे आश्रम दिसले. तो आश्रमात गेला. कपिल मुनींनी त्याचे स्वागत केले. कपिल मुनी म्हणाले की, राजपुत्रा, आलास तर जेवून जा. तर गण म्हणतो, तुम्ही मला काय जेवायला देणार? कंदमुळे, पालापाचोळा, नाहीतर काय? मग वाट मांडलेले दिसतात आणि त्यात चांदीची ताट, चांदीची वाट्या आणि त्यात पंचपक्वान्न. गण तसा दुष्टच असतो. गणला विचार येतो, या साध्या ऋषींनी हे एवढ्या कमी वेळात हे सगळे एवढे कसे बनवले? मग तो ऋषीमुनींना विचारतो. ऋषीमुनी म्हणतात, मी पूर्वी इंद्रदेवाला मदत केली होती. त्यांनी खुश होऊन मला इच्छामणी दिला. इच्छामणी म्हणजे चिंतामणी. तर आपण जी इच्छा करतो ती पूर्ण होते. तर गण तो इच्छामणी मागतो. तर ऋषीमुनी म्हणतात, मी नाही देणार तुला हा मणी. आणि मग ऋषीमुनी नाही, गण तलवार काढून भीती दाखवतो ऋषीमुनींना आणि तो इच्छामणी हिसकावून घेतो. आणि मग ऋषीमुनी गणपती बाप्पांना बोलवतात आणि मग घडलेली सगळी हकीकत सांगतात. आणि मग गणपती बाप्पा म्हणतात गणला, गण तो इच्छामणी ऋषीमुनींचा ऋषीमुनींना परत दे. मग गण म्हणतो, मी नाही देणार हा मणी ऋषीमुनींना. मग गणपती बाप्पा तलवार काढून त्यात मुंडकं उडवून टाकतात आणि तो इच्छामणी ऋषीमुनींकडे जातो आणि तो